जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशनद्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा आज 23वा भाग. श्रोते हो, आत्तापर्यंत संध्याताईंनी लिहिलेल्या या करुणाष्टकावरील विवेचनाच्या 22 भागांचा दृक्श्राव्य पद्धतीने आपण आस्वाद घेतला. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे या श्लोकापासून ते समर्थांना लागलेला श्रीरामाचा ध्यास, त्याच्या दर्शनाची तळमळ, त्याच्याकडे मागितलेलं मागणं, त्यांचा परमार्थ प्रवास, दीनवत्सल देवाचं वर्णन, त्यांच्या मनातला आर्त, त्यांची एकूणच भावावस्था, हे सारं श्रवण करीत असतानाच छायाचित्रांच्या माध्यमातून हे सारं अधिक प्रभावीपणे आपल्या मनावर ठसत गेलं. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या छायाचित्रांचा शोध घेणं, त्यांची नेमकी निवड करणं आणि योग्य ठिकाणी ती दाखवणं, हे अतिशय सुंदर काम करून एक व्हिडिओ तयार केला आहे तो सौ अनघाताई शहा यांनी. आदरणीय संध्याताई कोल्हटकरांची कन्या म्हणजेच अनघाताई. समर्थ सेवेतला त्यांचा हा सहभाग नक्कीच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. श्रोते हो, आता आजच्या भागाकडे वळूया. आज आपण आत्मनिवेदन भक्ती या करुणाष्टकावरचं विवेचन ऐकणार आहोत. आत्मनिवेदन भक्ती. आठवे वनी भुवनी राम आहे, जनी विजनी राम सर्वत्र पाहे. दिशा दाटल्या राम संपूर्ण झाला, विवेकेची तो दास रामी मिळाला. श्रीराम. सदा सर्वदा सेवके वीण स्वामी, भले जाणती भक्ती हे मुख्य नवमी. स्वरूपी भरावे बरे विवरावे, विवेके नुरावे जना उधरावे. श्रीराम. दिसे सर्व माया नसे सत्य काही, विवेके तुला तुझी शोधून पाही. किती पाहसी तुझला ठाव नाही, देहे भावना सर्व सांडून राही. श्रीराम. जनी सांडणे मांडणे या मनाचे, मनी मूळ शोधी बरे उन्मनाचे. परिशोधिता कल्पना रूप होसी, स्वये संत आनंत सांडून जासी. श्रीराम. अरे तुझ पासी तुझे तू नसावे, मनातील मी सर्व काही पुसावे. निराकार तू मानी रे सत्य भावे, जनी सर्वही होत जाते स्वभावे. श्रीराम. स्वभावेची होते स्वभावेची जाते, वृथासीणसी आवरेना तुला ते. भले सांगती तुझला गुज काही, तया माझी तो पाहता हेत नाही. श्रीराम. पहावे कसे पावने पावनाला, उठे हे तुझी भावना भावनेला. न बोलो नि बोलो किती काय आता, अनुर्वाच्य ते सत्य निसंग होता. श्रीराम. अखंडित खंडित कैसे करावे, लोहो हेम झाले कसे पालटावे. नदीच्या मुळी ओघ ओघी मिळाला, उपाये करावा कसा वेगळाला. श्रीराम.
तसा साधकू लागता संत संगे, स्वये संत आनंत जो तोची अंगे. परब्रह्म बोधे परब्रह्म झाला, म्हणे कोण रे देहधारी तयाला. श्रीराम. देहे धारकाला देहे भासताहे, जशी कल्पना ब्रह्म कल्पूनी पाहे. परब्रह्म ते ना कळे कल्पनेसी, तसे संत आनंत हे रामदासी. श्रीराम. आठवे मनी भुवनी राम आहे. श्री समर्थ दासबोधातून संदेश देतात, क्रिया पालटे तात्काळ. पण हे साध्य करण्यासाठी प्रसन्न मनाने आत्मसुधारणेच्या मागे लागण्याचे प्रयत्न आपल्यालाच करावे लागतात. निरपेक्ष कर्म, नामस्मरण, विवेकयुक्त वैराग्य, अहंकार निर्मूलन, मी करुणी अकर्ता ही दृढ भावना, या सर्व गोष्टी म्हणजेच प्रयत्नवाद आहे. आत्मानात्म आणि सारासार विवेकाने बुद्धी विशाल आणि सूक्ष्म होते. असा भक्त आत्मज्ञानी होतो. त्यालाच श्री समर्थ आदर्श उत्तम पुरुष असं म्हणतात. हा आत्मज्ञानी पुरुष व्हायचा असेल तर प्रयत्नपूर्वक नवविधा भक्तीचा सोपान घट्ट धरावा लागतो. म्हणून आत्मनिवेदन भक्तीचं महत्त्व श्री समर्थ या करुणाष्टकामध्ये सांगतात. वनी भुवनी जनी विजनी हा श्रीराम आहे. याचाच अर्थ तो अंतर्बाह्य प्रपंच परमार्थ अरत्र परत्र सगुण निर्गुण असा सर्वत्र आहे. हे चराचर व्यापून तो दशांगोळे उरलेला आहे. ही पाहण्याची विशाल दृष्टी आत्मनिवेदन भक्तीमुळे येते. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक ओसरे, समूळ द्वैत निवारे, या नाव ज्ञान श्रीराम. 5-6-3. अभ्यासाने भगवंताचं सतत अनुसंधान असल्यामुळे त्याला भगवंताशिवाय दुसरं काही दिसत नाही. तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे, ही त्याची स्थिती असते. जेव्हा भक्त नवविधा भक्तीच्या या 8ही पायऱ्या चढून येतो तेव्हा तो जणू भगवंताशी तदाकार होतो. आत्मानात्म विवेकामुळे त्याला खात्रीपूर्वक आत्मतत्व कळलेलं असतं. त्याने अनात्म गोष्टींचा मनापासून त्याग केलेला असतो. सर्व द्वैत गळून पडलेलं असतं. तो देही असून विदेही होतो. आत्मनिवेदनामध्ये भक्त देवच बनतो. गुरु शिष्य दोघे एकरूपच होतात. म्हणून श्री समर्थ सदा सर्वदा सेवके वीण स्वामी, विवेके चितो दास रामी मिळाला असं म्हणतात. शिष्याची जीवदशा नष्ट झाली की गुरुचं गुरुपणसुद्धा संपतं. हेच त्या गुरु शिष्य प्रेमाचं रहस्य आहे. ही अत्यंत महत्त्वाची आणि भक्तीचा कळस असलेली अशी नवमी भक्ती आहे. स्वरूपाशी एकरूप झालेल्या श्री समर्थ रामदास स्वामी यांची अवस्था नुरोनी ठेला अशीच झाली होती. कारण नारायण ठोसर आता नारायण राहिला नव्हता. नुरोनी न उरोनी ते स्वसमर्पण. आत्मनिवेदन केलेलं आता नारायण नसून रामाचे ते दास रामदास होते. संत ज्ञानेश्वर माऊली अमृतानुभवात म्हणतात, नोहोनी असणे नवीन असणे जे. परब्रह्म आहे ते दिसत नाही, जाणवत नाही, अनुभवास येत नाही, हे न होवोनी असणे आहे. जीव ब्रह्मरूप होतो तेव्हा त्याला स्वतःचं अस्तित्वच राहत नाही. पण तो ज्ञस्वरूप असतो, हे होवोनी नसणे आहे. हेच समर्थ स्वरूपी भरावे आणि विवेके नुरावे या शब्दात सांगतात. इथे आपण भगवंताच्या हातातील साधन आहोत. तो आपल्याकडून हे कार्य करवून घेत आहे. अशी मी करुणी अकर्ता ही विवेकपूर्ण भावना आहे. कार्य करताना मी उरलं तर लोकांचा उद्धार होणार नाही. मी पण उरलं तर लोकांचा उद्धार होणार नाही. निष्काम कर्म करण्यासाठी
आधी मी संपवावा लागतो. देहेबुद्धी ते ज्ञानशस्त्रे खुडावी, त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे आचरण आहे. ही अवस्था येण्यासाठी सर्वत्र दिसणारी माया तिचा विवेकाने प्रलय केला तर हे शक्य होतं. विवेके तुला तूच शोधून पाही, असं समर्थ स्वानुभवाने सांगतात. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. 5.6.1. हे तू एकदा शोधून त्याचा अनुभव घे. आपोआप देहभावनाच तुला सोडून जाईल. कारण मायेच्या आधारानेच मायेचा लय करायचा असतो. हे सांडणे मांडणे सर्व मनाचे खेळ, संकल्प विकल्प आहेत. पण आत्मबुद्धी प्राप्तीसाठी काही सांडावे न लगे, काही मांडावे न लगे. अंतर्मुख साधना करायची असते. पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा, असं गजानन महाराज गजानन विजयमध्ये सांगतात. पण आम्ही अविद्येमध्ये गुंतलेले असतो. स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. 172व्या मनाच्या श्लोकात समर्थांनी म्हटलंय. सृष्टीच्या उत्पत्तीमागील शक्ती म्हणजे मूळ माया ती शुद्ध असते. तिचं सहाय्य साधनेला होतं. ती सुविद्या माया आणि हवे नकोपणाने विषयात गुंतवणारी अविद्या माया असते. ही अविद्या माया नश्वर आहे. तिच्यात न गुंतता आचार विचार व्यवहार यांचा विवेकाने उपयोग करून शुद्ध सत्वात्मक सुविद्या मायेचा हात धर. ही मूळ मायाच तुला उन्मनी मार्गाकडे नेईल. कारण उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप, असं श्री समर्थ आत्माराममध्ये सांगतात. शुद्ध कल्पनेचा अर्थ, अद्वैताचा निश्चितार्थ आणि सबळ व्यर्थ द्वैतकल्पी. 7.5.36. ते उन्मनी अवस्थेचं मूळ स्वरूप तू जाणून घे. त्या उगमाकडे जाण्याचा प्रयत्न करणं जीवाच्या हिताचं आहे. अन्यथा तू संतत्वापासून आणि ब्रह्मसाक्षात्कारापासून दूरच राहशील. जे तत्व तुझ्यात आहे त्याच्यापासून दूर जाशील. अरे तुझं पासी तुझे तू नसावे, तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. जे कायम तुझ्याजवळ राहणार आहे, तुझंच आहे ते आत्मतत्व सोडून जे तू तुझं नाही त्याच्यात गुंतून त्याच्यामागे धावतोस, यातून काहीच मिळणार नाही. तेव्हा तू भगवंताचं सर्व त्याला अर्पण कर. मनातला मी पुसून टाक. मग तो खरा मी तुला मार्ग दाखवेल. तोच आत्माराम आहे. मना उन्मनी शब्द कुंठित आहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. ही अवस्था प्राप्त होईल अशी ही आत्मनिवेदन भक्ती श्री समर्थ आपल्याला सांगतात. मनुष्याला नेहमी चिंता सतावत असते. मात्र आमची चिंता नेहमीच भौतिक लौकिक असल्यामुळे संकुचित असते. पण समर्थांची चिंता वैश्विक असल्यामुळे ती व्यापक होती. बालपणातील चिंता करीतो विश्वाची या उद्गारांचं मर्म आपल्याला त्यांच्या करुणाष्टकात पाहायला मिळतं. समाजाची मानवाची दैन्यावस्था पाहून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी करुणाष्टकांची निर्मिती झाली असावी असं मला वाटतं. निर्मिती म्हणावंसं वाटतं कारण ती श्रीरामांनीच त्यांच्या दासाच्या मुखातून निर्माण केली असावीत. दिसायला ती लौकिक घटनांशी निगडीत वाटतात, पण त्याला चिंतन विचार आणि स्वानुभूतीची जोड असल्यामुळे तो भाव आपल्याला अलौकिकत्वाकडे नेतो. त्यातल्या अलौकिकत्वाकडे घेऊन जाणारं हे आत्मनिवेदन आहे. सर्वसाधारणपणे जे दिसतं ते सत्य आहे असं मानण्याची आपली धारणा असते. पण ही भक्ती करताना जे निराकार आहे त्यावर श्रद्धा निष्ठा ठेवावी लागते. आपल्या जवळच आपल्या आतच जे असतं ते आपल्याला जाणवत नाही, पण ते सत्य आहे, नित्य आहे, त्याचीच सत्ता चालते, त्याच्याच इच्छेने सर्व चालते हे आपण लक्षात घेत नाही. आपला जीव मात्र हे असं का झालं, ते तसं का झालं हा विचार करत राहतो.
मनात्वा चिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मनाचा 11वा श्लोक आहे. समर्थ म्हणतायत त्यामध्ये, अर्थात त्याचा विचार न करता आता जे प्रारब्धाप्रमाणे घडत आहे त्याचा क्षीण मानू नकोस. त्यात तुला काहीही बदल करता येणार नाही. आता संत सज्जन काय सांगत आहेत ते ऐक. मना पावना भावना राघवाची, धरी अंतरी सोडी चिंता भवाची. मनाच्या 79व्या श्लोकातून समर्थांनी सांगितलंय, आता मनात त्या श्रीरामाचंच चिंतन कर. श्रीरामाच्या ओढीची भावना असेल तर आपोआपच कामना, आसक्ती, चिंता कमी होईल. हवे नकोपणा कमी होईल. रामे वीण जे जे आस, तितुकी जाणावी नैराश. माझे माझे सावकाश, सिणची उरे. 3:10:60. या सर्व अशाश्वत गोष्टी हे मनाचे खेळ असतात. म्हणून त्या शाश्वताचं, श्रीरामाचं भक्तिभावनेने चिंतन कर. त्यामुळे जीवाची वृत्ती निवृत्त होते. त्याची पवित्रता जीवाला या अपवित्र गोष्टींपासून दूर ठेवते. श्री समर्थ म्हणतात, पहावे कसे पावने पावनाला. हे संत तुला सांगत आहेत. संत आपल्याला त्यांच्या आचरणातून संग निसंगातीत व्हायला सांगतात. संगती तुका नाशिवंत, सांडून राहावे निवांत. एकपणाचाही अंत, झालिया समाधान. आत्मारामात म्हटलंय समर्थांनी, संग मनाचा आणि देहाचा असतो. तो सुटला तरी मीचा संग सुटत नाही. तो मीचा संग सोडणं म्हणजे संग निसंगातीत होणं. तसं झाल्यावर या अनिर्वाच्य सत्याची जाणीव होईल. जे जाणता येत नाही, वर्णन करता येत नाही, त्या नित्याचं दर्शन होईल असं अभिवचन देऊन श्री समर्थ भक्तीतील सत्संग, सत्कर्म यांचं महत्त्व सांगतात. संतांची संगती धर, मना सर्वही संग सोडून द्यावा. अति आदरे सज्जनांचा धरावा. मनासंग हा सर्व संगास तोडी, मनासंग हा मोक्ष तत्काळ जोडी. मनाचा श्लोक 203 आणि 204 मधून समर्थ सांगतायत. परब्रह्म बोधे परब्रह्म झाला. पुढे अनेक उपमा देऊन त्या परब्रह्माशी एकरूप झालेला वेगळा होतच नाही हे सांगतात. आत्मनिवेदन भक्तीमध्ये देव पहाया गेलो, देव होऊनी ठेलो ही भावना आहे. असे एकाकार, एकरस असं होणं म्हणजेच आत्मनिवेदन आहे. नदी सागराला मिळाली, ओघ गंगेला मिळाला की त्याचं वेगळं अस्तित्वच राहत नाही. परिसस्पर्शाने लोखंडाचं सोनं केलं, परिसस्पर्शाने लोखंडाचं सोनं झालं की पुन्हा लोखंड होत नाही. तसा साधक सत्संगाने संतच होऊन जातो. संत सद्गुरू त्याला परब्रह्माचा बोध करतात तेव्हा तो परब्रह्मच होतो. तो देह धारण करून सुद्धा देहातीत होतो. तो देहातीत संत सामान्यांसारखा देहधारी दिसतो. जसं सूर्याभोवती पृथ्वी फिरत असूनही आपल्याला सूर्य फिरत आहे असंच वाटत असतं, तसं विदेह स्थितीत राहणारा देहात असल्यामुळे आपल्याला सामान्य वाटतो. पण त्याला देहबुद्धी आणि देह यांचा संग सहन होत नाही. कारण आत्मबुद्धी प्राप्त झालेली असते. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे. देह संग हा नसाहे, तुझ विदेहासी श्रीराम. 8:8:28. जशी कल्पना कल्पुनी पाहे, ब्रह्म ईश्वरावर श्रद्धा, निर्भयता, यश, भव्यता या कल्पना चांगल्या असतात, तर चिंता, भय, आळस या कल्पना वाईट असतात. त्या देहबुद्धीची जोपासना करतात. चांगल्या कल्पना विचारांना व्यापक करतात. कल्पना मायेचं निवारण करतात, ब्रह्माची स्थापना करतात. पण तरीही कल्पना ही द्वैतात असते, ब्रह्म अद्वैत आहे. म्हणून सर्वांचे मूळ हे ते कल्पनाच केवळ, इचे केलिया निर्मूळ ब्रह्मप्राप्ती श्रीराम. 7:5:26.
श्रवण, मनन, निदिध्यासन या साधनांनी कल्पनेचा नाश होऊन स्वरूपाचा निश्चय होतो. मन बुद्धीच्या परे असलेलं परब्रह्म मन बुद्धीच्या सहाय्याने केलेल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. अशा या परब्रह्माचा मार्ग अनुसरणारे आणि दुसऱ्याला या शाश्वत अनंताच्या मार्गावर नेणारे ब्रह्मीभूत झालेले समर्थ रामदास आहेत. श्रोते हो, समर्थांच्या व्यक्तिमत्वातील एक एक पैलू आणि त्यांचा बहुमूल्य संदेश आपण जाणून घेत आहोत. आज इथेच विराम घेऊ आणि पुढच्या भागात नक्की भेटू. जय जय रघुवीर समर्थ.